तसंच जेवण हे बारीक चावून केलं पाहिजे, सावकाश जेवण केलं पाहिजे, शांत मनानं जेवण केलं पाहिजे. आणि जेवणामध्ये सलाड्स असतात त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. सलाड सुरुवातीला घेतले पाहिजे जेवणाच्या आधी. काकडे असेल, टमाटा असेल, बीट्स असेल, गाजर, मुळा असेल किंवा कच्चा कांदा असेल किंवा कच्ची मेथीची भाजी असेल, गवार शेंगा असतील, काय जे तुम्हाला कच्चं जमतंय ते घेतलं पाहिजे. त्याच्यावर थोडेसे स्प्राउट्स घेतले पाहिजे, मोड आलेले, मटकी असेल, मूग असेल, हरभरा शेंग, लांब लांब मोड आलेले ते पण थोडंसं घेतलं पाहिजे. हे प्रत्येक जेवणामध्ये थोडं थोडं आणि जेवणाच्या सुरुवातीलाही घेतलं पाहिजे. हे बारीक चावून आणि स्वच्छ असलेलं खाल्लं पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. तसंच ताक आणि दही हे प्रीबायोटिक प्रोबायोटिक जे आपण म्हणतो, हे अतिशय आवश्यक आहे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता, मध्ये पचन चांगलं होण्याकरता. म्हणून यांचाही वापर आहारामध्ये केला पाहिजे. तसंच दुधाची दिवसभर गरज नसते, ज्यांचं वय 30-35च्या पुढून झालेलं आहे त्यांना घ्यायची इच्छा असेल तर फक्त संध्याकाळी झोपताना, ज्यांचं वजन